नमस्कार मंडळी. कॅनडा टूरच्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात आम्ही ब्रेकफास्टने केली. काल खूप थकलेलो असल्यामुळे आम्ही हॉटेलच्याच रेस्टॉरंटमध्ये आलो ब्रेकफास्ट करायला. हे फ्री तर नव्हतं, पण हे कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट होतं. तुम्ही बघू शकता ब्रेड, फ्रूट्स, डोनट्स, हे सगळं कपकेक्स इथे असतं. ब्रेकफास्टमध्ये हेच ॲटम्स असतात जनरली, कॉर्नफ्लेक्स, दूध वगैरे. सो आम्ही इथे ब्रेकफास्ट केला आणि हे हॉटेलच्या रेस्टॉरंटमधलं हे व्ह्यू आहे, जे की फर्स्ट व्ह्यू आम्हाला दिसलं नायग्रा फॉलचं. कधीकधी फूडपेक्षा ॲम्बियन्सचे किंवा त्या जागेचे पैसे जास्त मोजावे लागतात. फायनली मी आली आहे नायग्रा फॉल बघायला आणि तुम्ही माझ्या मागे जो फॉल दिसताय तो आहे अमेरिकन फॉल आणि माझ्या उजव्या साईडनी जो एक मोठा फॉल दिसतो आहे तो आहे कॅनेडियन फॉल, ज्याला हॉर्सशू फॉल असंही म्हणतात. 1200 वर्षापूर्वी जेव्हा हिमनद्या वितळल्याने मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याची सरोवरे तयार झाली तेव्हा हा धबधबा तयार झाला, ज्याला नायग्रा फॉल या नावाने जगात प्रसिद्धी मिळाली. 1600च्या उत्तरार्धात नायग्रा फॉल पाहणारे पहिले युरोपियन हे फ्रेंच संशोधक होते आणि 1800मध्ये हा फॉल संपूर्ण जगासाठी खुला झाला. सो तुम्ही बघू शकता किती सुंदर नयनरम्य दृश्य आहे ही, आणि खूप मस्त वाटतंय. वेदर तर एकदम सुंदर आहे. आजचं खूप सनी आहे आणि खूप सुंदर वेदर आहे, त्यामुळे फॉल अजूनच छान दिसतोय. मागे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि खूप मोठा असा पार्क तयार केलेला आहे आणि हा अगदी नायग्रा फॉलला लागूनच तयार केलेला आहे, ज्याचं नाव आहे क्वीन व्हिक्टोरिया पार्क. नायग्रा फॉलचा अनुभव घेणाऱ्यांसाठी हे एक आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे ठिकाण म्हणून अनेक दशकांपासून ओळखले जाते. तुम्ही बघू शकता जवळजवळ सगळ्या कंट्रीजची लोकं इथे तुम्हाला दिसतील. सो माझ्या मागे मी सुद्धा आता इथे चायनीज, एशियन, फ्रेंच, अरेबियन अशा वेगवेगळ्या कंट्रीजची लोकं मला इथे दिसत आहेत. सो त्यांचे कल्चर तुम्हाला इथे बघायला मिळतात. सो हा एक खूप चांगला मार्ग आहे वेगवेगळ्या कल्चरच्या लोकांना ओळखण्याचा. सो आता मी चालली आहे द टेबल रॉकमध्ये, जिथे आम्ही जाणार आहोत बिहाइंड द फॉल बघायला. सो चला जाऊया तिकडे. आम्ही आलो आहे आता बिहाइंड द फॉल बघायला, ज्याची आम्ही ऑलरेडी आता ही तिकीटं विकत घेतलेली आहेत आणि लिफ्टनी आम्हाला खाली घेऊन जाणार आहे 125 फीट. सो आम्ही आलो आहे हे 125 फीट खाली लिफ्टने, आणि ही टनेल आहे जी 130 वर्ष जुनी टनेल आहे आणि ज्याच्यात आतासुद्धा खूप इतक्या उन्हाळ्यात थंडी वाटते आम्हाला. विचार करा म्हणजे हिवाळ्यात काय हाल होत असेल. सो हे खूप सुंदर नयनरम्य असं हे नायग्रा फॉल इतक्या जवळून मी पहिल्यांदा बघते. नायग्रा फॉलला तर मी खूपदा आलेली आहे, पण अमेरिकन साईडनी आलेली आहे, पण कॅनडा साईडनी हा फॉल अगदी बघण्यासारखा आहे आणि प्रत्येकाने तो बघावा अशी माझी इच्छा आहे. सो उन्हाळ्याच्या दिवसभरातल्या पर्यटनाच्या वेळेस नायग्रा फॉल इथे दर मिनिटाला 6 दशलक्ष घनफूटपेक्षा जास्त पाणी वाहते. हे दर मिनिटाला सुमारे 10 लाख बाटप पाण्याने भरेल एवढे आहे. सो तुम्ही बघू शकता किती स्पीडने हे पाणी येतं आणि किती स्पीडने ही नदी वाहते. सो खूप सुंदर नयनरम्य दृश्य आहे बिहाइंड द फॉलचं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. थँक यू फॉर वॉचिंग.